नीट यूजी 2026 परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई करत सीबीआयनं मुख्य सूत्रधाराची ओळख पटवल्याची माहिती समोर आली आहे। तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षानुसार पीव्ही कुलकर्णी हे एनटीएच्या वतीनं परीक्षा प्रक्रियेत सहभागी होते आणि त्यांना प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणात त्यांनी आणखी एका आरोपी मनीषा वाघमारे यांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना एकत्र करून पुण्यात विशेष कोचिंग क्लासेस आयोजित केल्याचा आरोप आहे। तपासानुसार एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात विद्यार्थ्यांना गोळा करण्यात आलं। या दरम्यान कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, पर्याय आणि अचूक उत्तरं तोंडी सांगितल्याचं समोर आलंय। विद्यार्थ्यांनी ही माहिती वहीत लिहून घेतली होती आणि हीच प्रश्नमालिका 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेच्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय। तपास यंत्रणांना संशय आहे की पुण्यातील एका खासगी कोचिंग सेंटरमध्येही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। या प्रकरणामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दरम्यान आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे। यापैकी 5 आरोपींना न्यायालयात हजर करून 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। उर्वरित आरोपींना ट्रान्झिट रिमांडद्वारे दिल्ली न्यायालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे। सीबीआय या संपूर्ण रॅकेटचा अधिक सखोल तपास करत असून आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते।